काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातील अनुभवी राजकारणी बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या संगमनेर मतदारसंघामध्ये तब्बल 9,500 बोगस मतदारांची नोंद झाल्याचा धक्कादायक आरोप केलाय। यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। अनेक मतदारांची नावं दुबार नोंदवली गेली आहेत, तर काहींची नावं इतर मतदारसंघामधील असून सुद्धा संगमनेरच्या यादीमध्ये दिसत नाहीये। निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासनाकडून ही बनवाबनवी केली जात आहे का, असा थेट सवाल थोरातांनी उपस्थित केलाय। 9,000 तालुका आणि संगमेर मतदारसंघात 9,500 दोष आम्ही दाखवून दिले। हे नावं दुबार आहेत, हे नावं चुकीचे आलेले आहेत, हे इथं राहत नाहीत तरी आलेले आहेत, हे दुसऱ्या मतदारसंघातून इथं आलेले नावं आहेत। 9,500 होते। या 9,500ची कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही आणि तहसीलदारांनी आम्हाला उत्तर असं दिलेलं आहे की असा कोणतं नाव वगळण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार हा आम्हाला नाही। एका बाजूला तुम्ही असं सांगताय की आम्ही आदेश दिलेले आहेत, चुका दुरुस्त करणार आहोत, दुसऱ्या बाजूला म्हणतात की आम्हाला अधिकारच नाही। म्हणजे अशी ही बनवाबनवीचा कार्यक्रम निवडणूक आयोग आणि त्यांच्या माध्यमातून हे अधिकारी करतायत काय, ही शंका यावी अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज आहे।